आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री आणि माजी खासदार शालिनीताई पाटील आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत। ताई, तुम्ही सामनाचे संपादक यांना पत्र लिहिलेलं आहे, जे आतापर्यंत अजित पवारांवरती जे तुम्ही आरोप करत होतात त्यामध्ये काही गौप्यस्फोट जे आहे ते तुम्ही त्या पत्रामधून केलेला आहे। नक्की तुमचं पत्राच्या माध्यमातून काय म्हणणं आहे, काय सांगाल? मी शालिनीताई पाटील, मी आपल्या संपादकांना पत्र लिहिलेलं आहे। पत्र असं आहे की सामाजिक महत्त्वाचा एक प्रश्न ज्याच्याकडं मी कित्येक वेळा बोलले, पण आजपर्यंत कोणी लक्ष दिलेलं नाही, पण देण्याची गरज आहे। कारण महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याचा हा विषय आहे। विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि जनतेनं योग्य निकाल घ्यावा आणि राज्यात चांगल्या माणसांचं सरकार यावं, ह्याच्यासाठी मी विनंती केलेली आहे। विनंती अशी आहे की अजित पवार नावाचे एक अत्यंत भ्रष्टग्रस्त आज महाराष्ट्राचे डेप्युटी CM आहेत आणि त्यांनी इतके प्रचंड अपहार केलेले आहेत, परंतु आणि कोर्टानं त्यांच्या विरोधात निकाल दिलेले आहेत। आम्हाला त्यांच्या विरोधात FIR दाखल करायला सांगितले। ही गोष्ट 2019ची आहे। आज आम्ही इतकी वर्ष झालं FIR दाखल केलेले आहेत, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही। म्हणून शेवटी संपादकांना पत्र लिहिलं। आता आम्ही ह्याच्यापूर्वी EDकडे, महाराष्ट्राच्या पोलिसांच्याकडे लिहिलं, त्यांनी काही केलं नाही, परंतु EDकडे आम्ही FIR दाखल केलेला होता, कारण प्रॉपर्टीचा गैरव्यवहाराचा प्रश्न असल्यामुळं। परंतु EDनं 5 वर्षापूर्वी आमची प्रॉपर्टी ताब्यात घेतलेली आहे आणि म्हणून आजही ती सुरक्षित आहे। प्रॉपर्टी मोठी किमती आहे। दररोज 12,000 टन मेट्रिक टन ऊसाचं गाळप करण्याचा साखर कारखाना आहे। दररोज 1,00,000 लिटर उत्पादन करणारी डिस्टिलरी आहे आणि कोजनरेशन म्हणजे लाईट निर्माण करणारी डिस्टिलरी आहे। ती लाईट सरकार विकत घेतात आणि आमच्या संस्थेला पैसे देतात। आता ही प्रॉपर्टीचा गैरव्यवहार जो झाला आहे आणि हायकोर्टाचा निर्णय जो सुप्रीम कोर्टानं फायनल केला, तो असा आहे की शिखर बँकेतला 25,000 कोटीचा घोटाळा, त्याचे मुख्य सूत्रधार अजित पवार आहेत। त्यावेळेला ते शिखर बँकेतला कारभार करत होते, ते मुख्य सूत्रधार आहेत आणि तो FIR नाही, त्याप्रमाणे आम्ही FIR नोंदवला। काही झालं नाही, महाराष्ट्राचे पोलीस काही करत नाहीत, कारण जोपर्यंत अजित पवार सत्तेवर आहेत तोपर्यंत पोलीस काही करणार नाहीत। पोलिसांना छोटा घोटाळा वाटतोय असा तुम्ही त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। छोटे पोलीस उलट म्हणतायत की हा फार किरकोळ गोष्ट आहे आणि कामकाजातनं काढून टाका। जर आता पोलीस किरकोळ म्हणत असले तर मग देशाच्या कोर्टाच्या आदेशाचं पालन कोण करणार? आणि जे राज्य देशाच्या पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाही, कोर्टाला मानत नाही आणि किरकोळ गोष्ट म्हणून त्यांचे आदेश धुडकावून लावतात, हे कसलं राज्य आहे? ह्या महाराष्ट्रामध्ये देशात कायद्याचं राज्य चाललेलं नाही। म्हणून मी अतिशय आग्रहाची विनंती करते आहे। माझी विनंती अशी आहे की हा फार जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, ह्याच्याकडे लक्ष द्या। ह्याच्याही अगोदर जेव्हा अजित पवार महाराष्ट्रामध्ये इरिगेशन मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी 5 वर्षाच्या काळामध्ये 70,000 कोटी रुपये खर्च केले। हे 70,000 रुपये कोटी खर्च करून
जे पाणी राज्याला मिळायची अपेक्षा होती त्याच्यातलं 1% पाणी मिळालं आणि 1% पाणी मिळालं आणि इतके मोठे पैसेचा बहार झाला म्हणून खात्यातल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं महाराष्ट्रातल्या पोलिसांच्याकडं FIR केला. याला 5 वर्ष झाली, ह्याचाही 10 वर्ष झाली, याचाही काही होत नाही. आता मी एक नागरिक म्हणून हाही विषय मी समाजासमोर मांडते आहे, कारण त्या अधिकाऱ्याने जो FIR केला आहे, दाखल केला आहे, त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांची सत्ता होती. ही 2014ची गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांची सत्ता होती. देवेंद्र फडणवीसांच्या सरकार पोलिसांनी काही केलं नाही आणि ज्या अधिकाऱ्याने FIR दाखल केला होता तो कोर्टात त्याचे कागदपत्र 5 वर्ष झाली तरी दाखल केले नाहीत. FIR वरती दाखल करून चार्जेस ठेवून कोर्टात फाईल दाखल कागदपत्र सादर करायचे होते. 5 वर्ष झाली तरी केले नाहीत. ज्या दिवशी 5 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी कोर्टानं राज्य सरकारच्या इरिगेशनची भ्रष्टाचाराची फाईल क्लोज केली 5 वर्ष वाट बघून. ज्या दिवशी कोर्टानं ही फाईल प्रसिद्ध केली आणि अजित पवारांना माहीत पडलं त्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की मी आता मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहे. जो मनुष्य निर्लज्जपणानं 70,000 कोटीचा आणि अधिक 25,000 कोटीचा घोटाळा अपहार करून तेवढे पैसे गिळंकृत करून पुन्हा मुख्यमंत्री व्हायला डेप्युटी CM पर्यंत त्यांना थांबायचं नाही, त्यांना CM व्हायचं अशी महत्त्वाकांक्षा त्यांची असेल. पण महाराष्ट्रातल्या जनतेला असा मुख्यमंत्री नको आहे आणि म्हणून आता मी योग्य वेळेला जनतेच्या समोर हा विषय जनतेच्या कोर्टात मांडते आहे. पण तुम्ही असं देखील त्याच्यात म्हटलंय की आगामी विधानसभेमध्ये भाजपला आणि भ्रष्टाचारी अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातून पुसून टाकलं पाहिजे असं देखील तुम्ही हे BJP ह्याला कव्हर करतायत. 2014 साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसाचं एवढं तरी काम होतं मुख्यमंत्री म्हणून की 70,000 कोटी केले म्हणजे गेले म्हणजे कुठे केले. जे मुख्यमंत्री 70,000 कोटी जनतेचे पैसे पाण्यात गेले त्याची चौकशी करत नाहीत हे मुख्यमंत्री आणि त्यांचा BJP हा पक्ष राज्यकर्ते म्हणून या राज्यामध्ये वागायला अतिशय अयोग्य आहेत आणि म्हणून BJP आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार महाराष्ट्रामध्ये यायला नको हे मी जनतेच्या समोर आग्रहानं गारत. कोणाचं सरकार यावं तुम्हाला असं वाटतं? कारण की महायुती आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. इंदिरा गांधी काँग्रेसच्या प्राईम मिनिस्टर होत्या. महाराष्ट्रामध्ये अंतुलांनी 5 कोटीचा केवळ 5 कोटीचा भ्रष्टाचार केलाय. ठराव केला मंत्रिमंडळाचा एक, तसं काही न करता वेगळंच केलं, स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाचा विचार केला. हे जेव्हा इंदिरा गांधींच्या लक्षात आलं, मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते, हे 1982ची गोष्ट. मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते, अंतुले मुख्यमंत्री होते. ठराव झाला की सरकारचा ट्रस्ट करायचा जनतेच्या गोरगरिबाच्या मदतीसाठी. आता हे गरीब बहिणीची जसं चाललंय ना, तर गरिबाला वृत्तपत्रकार आहेत, लेखक आहेत, असे वेगवेगळे कलाकार आहेत, नाटककार आहेत, बारके कलाकार आहेत, त्यांच्या मदतीसाठी हा ट्रस्ट काढला होता. परंतु अंतुल्यानी तो ट्रस्ट रजिस्ट्रेशन करताना चॅरिटी कमिशनरनं तो स्वतःच्या मुख्यमंत्री म्हणून न करता AR अंतुले म्हणून केला आणि तो ट्रस्ट जनतेपर्यंत पैसे न पोचता ते स्वतः
जसे पूर्वी राजे महाराजे दरबार भरायचे आणि पैसे वाटायचे, तसे अंतुले चेक वाटायला ते पैसे वाटायला लागले दरबार भरवून. आणि मग जेव्हा मॅडम गांधींनी एक कमिशन नेमलं आणि लेंठी नावाचं निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक माणसाचं कमिशन नेमलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कागदपत्र तपासले आणि हे आहे त्याप्रमाणेच झालेलं आहे. गैरव्यवहार झाला आहे 5 कोटीचा. केवळ 5 कोटीसाठी इंदिरा गांधींनी अंतुलेना सांगितलं की तुम्ही राज्यपालांच्याकडून जाऊन राजीनामा द्या. 24 तासाच्या म्हणजे निर्णय कमिशनचा आल्यापासून 24 तासाच्या अंदर प्राईम मिनिस्टर मुख्यमंत्र्याला फोन करून राजीनामा मागतात. ते काँग्रेस पक्ष आणि त्या इंदिरा गांधी कुणीकडं आणि हे BJP आणि त्यांचे नेते. ह्या अजित पवाराला फक्त देवेंद्र फडणवीसाचं हे नाही, संरक्षण नाही, त्यांना संरक्षण थेट मोदींचं आहे. आणि म्हणून 70,000 कोटीचा अधिक 25,000 कोटीचा एवढे पैसे जर लेनदेनचा व्यवहार होऊन एवढे पैसे जर BJPला दिले असले तर माझं असं म्हणणं आहे की त्या पैशाच्या मोबदल्यात त्यानं अजित पवारला संरक्षण दिलेलं आहे. त्यांना डेप्युटी CM केले आणि म्हणून कायद्याचा हात त्या व्यक्तीपर्यंत पोचू शकला नाही. पण कायद्याच्या वरती कोणीही नसतं आणि म्हणून महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक जे सरकारच्या व्यवहाराशी संबंधित आहे तो कायद्यानं बांधलेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष महाराष्ट्रात येत्या निवडणुकीमध्ये सत्तेवरती यायला नकोत ह्याची खबरदारी महाराष्ट्रातल्या जनतेनं घ्यावं. त्यांच्यापर्यंत तुम्ही हा विषय पोचवावं असं माझं म्हणणं आहे. आणि त्यासाठी मी विनंती तुम्हाला आणि तुमच्या संपादकांना करते. नक्कीच आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांच्या विरोधात मी माझी लढाई लढतो आहे. मला पोलिसांकडून विशेष सहकार्य जे आहे ते लाभत नाही आहे. त्याच्यामुळे मी अनेक संपादकांना आणि विशेषतः सामनाच्या संपादकांना पत्र लिहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने मी अजित पवारांवरती जे आरोप केलेले आहेत त्याच्यामुळं ज्या पद्धतीने पोलीस सहकार्य करत नाही त्याच्यामुळे तुम्ही मला सहकार्य कराल अशी शालिनीताई पाटील यांनी विनंती केलेली आहे. त्याचसोबतच येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवार आणि त्यांचे मित्र पक्ष सत्तेत येता कामा नये, महाविकास आघाडीचं सरकार यावं अशी प्रतिक्रिया जी आहे ते शालिनीताई पाटील यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित शिगवन सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.